तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आता तुम्ही म्हणाल असा कसा बरं तिळगुळ? तर हा आपला नेहमीचा तिळगुळ नसून तिळगुळातील मखाणा आहे. आज आपण एकदम कुरकुरीत असे तिळगुळातील मखाणे करणार आहोत. यांच्या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की तिळगुळातील मखाणे किती कुरकुरीत झालेत ते. या मखाण्यांना तीळ आणि गुळाचं इतकं सुरेख कोटिंग होतं ना, त्यामुळे ते खाताना अतिशय अप्रतिम लागतात. नमस्कार, मी श्रद्धा स्वागत करते तुम्हा सर्वांचं श्रद्धाज रेसिपीजमध्ये. आज हे तिळगुळातील मखाणे करूयात. त्यासाठी मी इथे 3 वाट्या मखाणे घेतलेत. ज्या वाटीने आपण मखाणे घेतले त्याच वाटीने 1 वाटी चिक्कीचा गूळ घेतला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी तीळ आणि अर्धी वाटी भाजलेले दाणे घेतलेत. प्रमाण बघा, 3 वाट्या मखाणे घेतलेत. ज्या वाटीने आपण मखाणे घेतले त्याच वाटीने 1 वाटी चिक्कीचा गूळ घेतला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी भाजलेले दाणे आणि अर्धी वाटी तीळ घेतलेत. असं अगदी साधं सोपं प्रमाण आहे. आता सगळ्यात पहिले आपण मखाणे भाजून घेऊया. इथे मी हे 3 वाट्या मखाणे घेतलेत. अगदी मंद आचेवर सतत हलवत मखाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे. मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, फायबर, प्रथिनं, लोह असल्यामुळे मखाण्यांचा समावेश आपल्या आहारात करणं हे अतिशय लाभदायक आहे. बघा, सतत हलवत मी हे असे मखाणे छान खमंग असे भाजून घेतलेत. आता मी हा मखाणा 2 बोटांनी असा दाबला तर त्याचा बघा सहज असा चुरा होतोय. इतपत आपल्याला मखाणे भाजायचे. काढून घेऊया. आता मंद आचेवर तीळ भाजायचे. इथे हे मी पॉलिश नसलेले तीळ घेतलेत. मंद आचेवर सतत हलवत तीळ आपल्याला चटचट उडेपर्यंत छान भाजून घ्यायचे. साधारण मिनिटभरातच बघा तीळ छान भाजले गेलेत. काढून घेऊया. दाणे तर भाजलेलेच आहेत. आता हे दाणे आणि तीळ पूर्णपणे गार झाल्यावर मिक्सरमधून पल्स मोडवर फक्त 1-2 वेळा फिरवून घ्यायचे. बघा, हे इतपतच आपल्याला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे. अगदी बारीक असं फिरवायचं नाही हां. आता पाक करून घेऊया. त्यासाठी इथे कढईमध्ये 1 वाटी चिक्कीचा गूळ घेते. यामध्ये अगदी 1 चमचा पाणी घालायचे. पाणी घालण्याचं कारण म्हणजे पाक फार पुढे जाऊ नये म्हणून हे असं अगदी चमचाभर पाणी घालायचं आहे. आता सतत हलवत अगदी मंद आचेवर आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचं आहे. साधारणपणे मिनिटभरात बघा गूळ हलकासा विरघळू लागला आहे. आता यापुढे मात्र पाक सतत हलवत राहणं फार गरजेचं आहे. वाटीमध्ये पाणी घेऊन पाक चेक करूयात. बघा, ही अशी तार येते म्हणजे अजून आपला पाक झालेला नाही आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा तूप घालायचे. पुन्हा सतत हलवत राहायचे. 1 मिनिटांनी पुन्हा पाक चेक करूयात. आता बघा, गूळ कटकन असा मोडला जातो आहे म्हणजे आपला पाक योग्य झाला आहे. आपला गुळाचा पाक पूर्ण झाल्यावर आपण यामध्ये अगदी किंचित असा खायचा सोडा घालायचा आहे. पाकामध्ये खाण्याचा सोडा घालणं अगदीच ऑप्शनल आहे. नाही घातला तरीही चालू शकेल. पण आपण बाहेरून विकत कुठलीही चिक्की किंवा वडी आणतो ना, त्याला एक असा खुटखुटीतपणा असतो, तर तो या सोड्यामुळे असतो. ही अगदी सिक्रेट टिप आहे, नक्की करून बघा. आता मात्र गॅस बंद करायचा आहे आणि हे मखाणे यामध्ये घालायचे. जायफळ आणि वेलदोड्याची पूड घालते. खरं तर पाकातच पूड घालायला हवी, पण माझ्याकडून गडबडीत राहून गेलं. तुम्ही मात्र पाकातच घाला. आणि आपण ही जी दाणे आणि तिळाची पूड करून घेतली आहे ती आता यामध्ये थोडी थोडी करून घालायची. यापुढे मात्र जरा भराभर हात चालवायचे. इथे जर तुम्हाला वाटलं पाक कडक होतोय तर मात्र अगदी मंद आचेवर पुन्हा गॅस लावायचा. पुन्हा एकदा सांगते, खाण्याचा सोडा घालणं अगदीच ऑप्शनल आहे. नाही घातला तरीही चालेल. तुम्ही बघू शकता मखाण्यांना गूळ, तीळ आणि दाण्यांचं काय सुरेख कोटिंग आलं आहे ते. चमच्याला लागलेलं सगळं देखील काढून घ्यायचं, नाहीतर मग गार झाल्यावर ते निघत नाही आणि वाया जातं. आता हे मिश्रण आपण तूप लावलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. कढईला जे काही लागलेलं असेल ते सुद्धा काढून घ्यायचं. सगळं व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता अत्यंत गरम आहे त्यामुळे हे असं चमच्यानेच एकसारखं करून घ्यायचं. 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण आता असंच ठेवायचे.
10-15 मिनिटांनी बघा अगदी व्यवस्थित असे कुरकुरीत मखाणे तयार होतात. बघा या मखाण्याला तीळ, दाणे, गुळाचं काय सुरेख कोटिंग आलं आहे. हे मखाणे खाताना दाताखाली येणारा तो दाण्याचा क्रंच फार सुरेख लागतो. मी तुम्हाला आवाज दाखवते, मग तुम्हाला कल्पना येईल की आपले मखाणे किती कुरकुरीत झालेत ते. असे हे तिळगुळातील मखाणे करून ठेवले की मुलांनी अधेमध्ये काही खायला मागितलं की पटकन त्यांच्या हातावर ठेवता येतात. छान काहीतरी वेगळं खायला मिळाल्याने मुलंही खुश आणि पौष्टिक काहीतरी खाऊ घातल्यामुळे आपणही खुश. पूर्ण गार झाल्यावर हे असे बरणीत भरून ठेवायचे. हे असे तिळगुळातील पौष्टिक असे मखाणे तुम्ही करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.